तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी, कृषी उत्पन्न बाजार समितीची मागणी। दिवाळीनंतर भिवंडी तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला आहे। याची दखल घेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनोहर ठाकरे, सचिव गायकवाड यांच्यासह इतर संचालकांनी तहसीलदारांना भेटून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी असे निवेदनाद्वारे विनंती केली। याबाबत बोलताना मनोहर ठाकरे यांनी सांगितले की तालुक्यातील शेतकरी अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे शासनाने लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनोहर ठाकरे यांनी तहसीलदारांकडे केली आहे। इंडिया न्यूज 28 साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट। बाजार समितीच्या वतीने तहसीलदारांनी निवेदन देण्यात आलं। अवकाळी पावसामुळे प्रचंड मोठा नुकसान या ठाणे जिल्ह्यामध्ये झाला। म्हणजे भिवंडी तालुक्याला फार मोठा फटका या अवकाळी पावसाचा पडला आणि त्याच्यामध्ये प्रचंड नुकसान झालेले आहे की न भरून येणार। जो वर्षातून एकदाच पीक घेणारा जो शेतकरी आहे, जो भात पीक आहे खास करून भिवंडी तालुक्यामध्ये, आणि त्याचा 100% लॉस झालेला आहे, 100% नुकसान झालेलं आहे। कुठल्याही प्रकारची त्याचा एकही रुपयाचा पुढे धान्य त्याला राहिलेलं नाही। तण पण आणि धान्य पण मोड येऊन पूर्णपणे वाया गेलेलं आहे। अतिवृष्टीने अगोदर आणि नंतर अवकाळी पाऊस असा दोन्ही प्रकारचा फटका या भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आणि त्याच्याने पूर्णपणे शेतकरी उद्ध्वस्त झाले। ह्या शेतकऱ्यांना सरकारने आधार द्यावा म्हणून माननीय तहसीलदार यांच्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी येथील सचिव आणि सन्मान्य संचालक सर्व यांच्यातर्फे एक मागणी केलेली आहे की लवकरात लवकर या भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई आणि त्याचे पंचनामे करून तातडीने जास्तीत जास्त मदत करायला हवी अशा प्रकारचं निवेदन आता दिलं आहे।